सुस्वागतम. मी प्राध्यापक A. N. डिंबर आपलं स्वागत करतो. आपण ह्या विषयाचा म्हणजे मध्ययुगीन भारत या विषयाचा दुसऱ्या प्रकरणाचा आपण आढावा घेत आहोत. दुसऱ्या प्रकरणाचा पहिला भाग आपण अल्तमशच्या कामगिरीचा आढावा या ठिकाणी घेतला आणि आता अल्तमशच्या कारकिर्दीनंतर आपल्याला पुढचा जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये रझिया सुलतान, तर रझियाच्या कारकिर्दीचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. रझियाचा कारकिर्दीचा आढावा घेत असताना आपल्याला सर्वप्रथम तिचं जे काही पूर्वचरित्र किंवा पूर्वायुष्य या संदर्भात थोडक्यात या ठिकाणी चर्चा करावी लागेल. आपण मागच्या भागामध्ये अल्तमशच्या कारकिर्दीमध्येच आपण पाहिलं होतं, त्या ठिकाणी रझियाचा उल्लेख आलेला होता. परंतु आता स्वतंत्रपणे आपल्याला या ठिकाणी रझियाच्या कारकिर्दीचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तर तिचं पूर्व चरित्र पाहत असताना किंवा पूर्व इतिहास बघत असताना आपल्याला तिच्या सत्तेच्या स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल. कुतुबुद्दीन ऐबक याला पुत्र नव्हता, त्यामुळे लाहोरचे आमीर आणि मलिक यांनी आरंबक्ष याला आरामशाह हा किताब देऊन दिल्लीच्या गादीवर बसवले होते. परंतु आरामशाह अत्यंत दुर्बल आणि अयोग्य असल्यामुळे तो राज्यकारभाराची धुरा व्यवस्थित सांभाळू शकलेला नव्हता. त्यामुळे दिल्लीचे मलिक आणि तुर्क सरदारांनी एकत्र येऊन दिल्लीचे हाकीम अली इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली बदाऊन प्रांताचा सुभेदार आणि कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई अल्तमश, शामसुद्दीन अल्तमश याला दिल्लीला येऊन सुलतानपद स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यानुसार अल्तमश दिल्लीला आलेला होता आणि दिल्लीजवळील जूडच्या मैदानावर आरामशहाचा त्याने पराभव केलेला होता. अशा रीतीने केवळ 8 महिन्यामध्ये आरामशहाची कारकिर्दी संपुष्टात आलेली होती आणि अशा पद्धतीने शामसुद्दीन अल्तमश हा सुलतान पदावर विराजमान झालेला होता. आपण त्याच्यापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. आपण पाहिले की तो अत्यंत शूर आणि कर्तबगार होता. त्याने इसवी सन 1210 ते 1236 पर्यंतच्या कालखंडामध्ये राज्य केलं. शमसुद्दीन अल्तमशचा मोठा मुलगा नसीरुद्दीन मोहम्मद हा इसवी सन 1229 साली बंगालमध्ये मरण पावलेला होता आणि इतर जी त्याची मुलं होती ती अतिशय दुर्बल होती. त्यामुळे अल्तमशने मृत्यूपूर्वीच आपली मुलगी रझिया हिला आपला वारसदार नेमलं. परंतु अल्तमशच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारातल्या आमिरांनी त्याचा हा निर्णय झुगारून दिला आणि अल्तमशचा दुसरा मुलगा रुकनुद्दीन फिरोजशाह
याला सुलतान म्हणून घोषित केलं. आपले वडील अल्तमश यांनी आपली राज्याचे वारसदार म्हणून नियुक्ती केली होती. असं असताना सुद्धा तिला तिच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे राजपद मिळालेलं नव्हतं. याबाबत तिला अतिशय खंत वाटत होती. म्हणून ती सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणार हे उघड होतं. रुकनउद्दीन फिरोज शाह हा तसा दुर्बल होता. चैन आणि विलासात जीवन जगणारा होता. व्यसनाधीन होता. सुलतान पदावर येण्यापूर्वी तो लाहोर आणि बदाऊनचा सुभेदार होता. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याला प्रशासनाचा अनुभव होता. असा असून सुद्धा त्याला राज्यकारभार व्यवस्थित सांभाळता आलेला नव्हता. आणि याचा फायदा त्याची आई शाह तुर्कान हिने घेतला. शाह तुर्कान हिने सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि राज्यकारभार करायला सुरुवात केली. शाह तुर्कान ही सत्ता पिपासू व महत्वाकांक्षी असल्यामुळे तिने रुकनउद्दीनच्या मदतीने अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र असंतोष निर्माण झाला. परिणामी सर्वत्र बंडाळ्या सुरू झाल्या. अनेक प्रांतांच्या सुभेदारांनी आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं. दिल्ली सुलतानशाहीचा वजीर कमालुद्दीन जुनैदी हा सुद्धा सुलतान विरोधीच्या कट कारस्थानामध्ये सामील झाला होता. लाहोरच्या बाजूने बंडखोर सुभेदार दिल्ली जिंकण्यासाठी वाटचाल करू लागलेला होता आणि सुलतान त्याचा मुकाबला करण्यासाठी ससैन्य पंजाबला गेला. जुनैदी हा बंडखोरांना जाऊन मिळाला. याच वेळी शाह तुर्कानने अल्तमशचा अल्पवयीन पुत्र कुतुबुद्दीनचे डोळे काढले आणि तो रजियाचे हत्या करण्याचा कट रचू लागला. या प्रकारामुळे प्रजेमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर सैन्यामध्ये सुद्धा विद्रोह झाला आणि त्यामध्ये अनेक पदाधिकारी सुद्धा मारले गेले. रजिया ही लोकप्रिय होती. जेव्हा रुकनुद्दीन दिल्लीला परत आला तेव्हा प्रजा आणि आमिरांनी रजियाचा पक्ष उचलून धरला. दिल्लीतील प्रजा, दरबारातील आमिर आणि लष्करी अधिकारी या सर्वांनी रुकनउद्दीन फिरोज शाह व शाह तुर्कान यांना कैद केलं आणि रजियाला सुलतान पदावर बसवलं. रुकनउद्दीन फिरोज शाहचा पुढे 9 नोव्हेंबर 1236 मध्ये कैदेत असतानाच अंत झाला. शाह तुर्कान व रुकनुद्दीन फिरोज शाहच्या कैदेनंतर रजियाचा राज्यारोहण समारंभ झाला. रजियाने सुलतान रजियातुद्दीन ही उपाधी धारण करून राज्यकारभारास सुरुवात केली. दिल्ली दरबारातील आमिर, पदाधिकारी आणि जनतेच्या शक्तीवर आणि त्यांच्या संमतीने जरी रजिया सुलतान पदावर विराजमान झाली असली तरी तिच्यापुढे समस्या नव्हत्या असं आपण म्हणू शकत नाही.
तिच्यासमोर अनेक समस्या होती, संकट होती. तिच्यासमोर कोणकोणत्या समस्या होत्या त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. रझिया एक महान शासक, बुद्धिमान, न्यायप्रिय, प्रजा व राज्याच्या हिताची रक्षण करणारी राज्यकर्ती होती. परंतु परिस्थिती प्रतिकूल होती. मुलतान, बदाऊन, हांसी आणि लाहोरच्या सुभेदारांनी रझियाला विरोध केलेला होता आणि तिला सत्तेवरून घालवण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. प्रधानमंत्री वजीर त्यांचा जो वजीर होता मोहम्मद जुनैद, त्यानंतर मलिक सालारी, मलिक कुची, हे सर्व अमीर रझियाला विरोध करत होते. आपल्या हातात बावले बनून राहणारी व्यक्ती सुलतान पदावर असावी अशी त्यांची इच्छा होती. या सर्व संकटांना सामोरं कसं जायचं याचा विचार रझिया करत होते. रझिया सत्तेवर आल्याबरोबर राज्यातील अनेक प्रांतीय सुभेदारांनी तिच्या विरोधात बंड केलं. त्यामध्ये मुलतान, हांसी, बदाऊन आणि लाहोरचे सुभेदार हे प्रमुख होते. प्रधानमंत्री मोहम्मद जुनैदी हा सुद्धा बंडखोरांना जाऊन मिळालेला होता. मलिक सालारी आणि मलिक कुची या अमीरांनीही रझियाला विरोध करायला सुरुवात केलेली होती. या सर्वांनी रझियाला सुलतान पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी रझिया विरोधी बंडखोरी केलेली होती आणि म्हणून या बंडखोरांचा बंदोबस्त तिला करणं गरजेचं होतं. रझियाला आपली शक्ती संघटित करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे बंडखोरांपुढे आपला निभाव लागणार नाही हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं होतं. त्याचबरोबर दिल्लीची सत्ता हातात घेण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या बंडखोर सुभेदारांमध्ये एकता अधिक काळ टिकणार नाही याची सुद्धा जाणीव रझियाला होती. त्यामुळे रझियाने मोठ्या धैर्याने आणि कूटनीतीचा वापर करून ही समस्या सोडवण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार मग तिने सर्वप्रथम बंडखोर सुभेदार आणि अमीर यांच्यामध्ये जे काही परस्परांमध्ये मतभेद होते, ईर्ष्या होती, महत्वाकांक्षा होती, याचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि त्यांच्यामध्ये फाटाफूट निर्माण केली. एजुद्दीन, सालारी आणि कबीर खां यांना बंडखोरांपासून तिने अलग केलं आणि आपल्या बाजूला वळवून घेतलं. त्याचबरोबर खोटा प्रचार करून तिने बंडखोरांच्या सैन्यामध्ये खळबळ माजून दिली. त्यामुळे बंडखोरांचे नेते आणि सेनापती हे परस्परांकडे संशयाने पाहायला लागले. याच वेळी रझियाने ताबडतोब बंडखोरांच्या सैन्यावर हल्ला केला. रझियाने अवधच्या सुभेदारावर नुसरुद्दीन तायरसी याची नियुक्ती केली होती. त्याने मात्र रझियाला सहकार्य केलं आणि बंडखोरांवर आक्रमण केले. शेवटी रझियापुढे बंडखोरांचा निभाव लागला नाही, त्यांचा पराभव झाला. लाहोरचा सुभेदार मलिक जानी याला कैद करण्यात आलं आणि त्याला ठार मारण्यात आलं.
त्यानंतर जो प्रधानमंत्री होता मोहम्मद जुनैद हा सिरमूरच्या डोंगरात पळून गेला. त्यानंतर त्याचा कधी पत्ता लागला नाही. अशा प्रकारे बंडखोर सुभेदार, अमीर आणि प्रधानमंत्री यांचं बंड मोडून टाकण्यामध्ये रशियाला यश मिळालं. बंडखोरांच्या पाडावामुळं रशियावर आलेलं फार मोठं संकट टळलं. यानंतर बंगाल आणि बिहारच्या राज्यपालांनी रशियाचा सुलतान म्हणून स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर एक फायदा हा पण झाला की तिचा राज्यामध्ये वचक आणि दरारा निर्माण झाला. बंडखोरांवर मिळालेला हा विजय जनतेचा विजय होता. कारण रशिया ही जनतेच्या पाठिंब्यामुळेच सुलतान पदावर विराजमान झालेले होते. अशा रीतीने बंडखोर सुभेदार, वजीर आणि आमिरांचा बीमोड केल्यानंतर रशियाने आपले लक्ष सत्तेच्या मजबूतीकरणावर केंद्रित केलं. तिने दरबार आणि राज्यातल्या मोठमोठ्या पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती केली आणि त्यांच्याच सहकार्याने आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. ख्वाजा मुहज्जबुद्दीन याला तिने वजीरपद दिलं. मलिक सैफुद्दीन याची नियुक्ती राज्याच्या सेनापती पदावर केली, परंतु त्याचा अल्पावधीत मृत्यू झाला आणि मग त्याच्या जागेवर कुतुबुद्दीन हसन घोरी याची तिने नियुक्ती केली. एजुद्दीन कबीर खा याला तिने लाहोरची सुभेदारी दिली. त्यानंतर ॲबेसिनियन हाबशी जमालुद्दीन याकूत याला आश्वाशाळेचं प्रमुखपद तिने दिलं. अल्तुनियाला भाटिंड्याचं सुभेदार केलं. तर आयतगिन याला तिने आमिरे हाजिक हे पद दिलं. अशा रीतीने रशियाने प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण पदांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल केले आणि आपली सत्ता मजबूत केली. राज्यामध्ये मलिक आणि आमिर यांचं सुलतानावर वर्चस्व असू नये, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुलतानाचं वर्चस्व असावं असं रशियाचं मत होतं. आणि रशियाचं हे मत मलिक, आमिर आणि अधिकाऱ्यांना मान्य होणं अशक्य होतं. प्रशासनाच्या मोठमोठ्या पदावर नियुक्ती करताना रशियाने एका नवीन प्रयोगाचा उपयोग केला आणि हाच नवीन प्रयोग तिच्या ऱ्हासाला कारणीभूत झाला. सल्तनतच्या उच्च पदांवर नियुक्त तुर्क आमिरांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी रशियाने गैर-तुर्कांची उच्च पदांवर नियुक्ती करायला सुरुवात केली. अमीर आखूर या पदावर नियुक्त केलेला हबशी जमालुद्दीन हा गैर-तुर्की होता. त्याच्या नियुक्तीमुळे तुर्की आमिरांमध्ये असंतोष निर्माण झाला. अशा प्रकारे रशियाने आपली सत्ता त्या ठिकाणी मजबूत केली आणि आपला वचक आणि दरारा साम्राज्यामध्ये निर्माण केला. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच करामाथी मुसलमान लोकांनी रशियाच्या विरोधात
बंडाचं निशाण उभारलं. दिल्लीमध्ये सुरुवातीपासूनच या लोकांचं वास्तव्य होतं. त्यांचा नेता नुरुद्दीन नावाचा एक तुर्क होता. या समुदायाच्या लोकांनी रजियाच्या सुलतान पदाला आव्हान दिलेलं होतं आणि एक गंभीर समस्या निर्माण केलेली होती. दिल्लीतील जामा मशिदीमध्ये 1000 इस्माइलिया मुसलमान यांनी शिरकाव केला. परंतु रजिया सतर्क असल्यामुळे तिचं संरक्षण होऊ शकलं. तिने तात्काळ शाही सेनेला बोलावून या बंडाचा बीमोड केला. रजियाने आपल्या राज्यामध्ये वचक निर्माण केल्यानंतर शेजारी असलेल्या हिंदू बंडखोर राज्यांविरुद्ध तिने लष्करी मोहीम सुरू केली. अल्तमशच्या मृत्यूनंतर रणथंबोर स्वतंत्र झालं होतं. त्यामुळे रजियाने सर्वप्रथम रणथंबोर जिंकण्यासाठी मलिक कुतुबुद्दीन हसन गोरी याला सैन्यासह पाठवून दिले. परंतु या स्वारीमध्ये त्याचा पराभव झाला आणि त्याच्या सैन्याने रणांगणावरून पळ काढला. रणथंबोरवरील पराभवामुळे सुलतानी फौजेचा संपूर्ण धाक आणि दरारा कमी झाला. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की उत्तरपूर्वी राजपुताना सल्तनत सत्तेपासून चव्हाणने मुक्त केले. स्वातंत्र्यप्रेमी मेवाडी यांना चव्हाणांनी सल्तनविरोधात भडकवले. त्यामुळे राजधानीपर्यंत छुप्या युद्धाला आणि लुटालुटीला सुरुवात झाली. सुलतानशाहीसाठी भविष्यात मेवाड हे एक मोठं संकट बनलेलं होतं. रणथंबोरवर झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रजियाच्या तुर्की सेनेने ग्वालियरवर हल्ला केला. परंतु या मोहिमेमध्ये रजियाला यश आले नाही. रजियाने आपले सिंहासन स्थिर केल्यानंतर प्रशासनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने मोठमोठ्या प्रशासकीय पदांवर आपल्या विश्वासातील माणसांची नियुक्ती केली. दरबारातील अधिकारी, तुर्की आमीर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपलं नियंत्रण निर्माण केलं. दरबारातील रीतिरिवाजामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यात आलं आणि शासनावर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी रजियाने पडदा पद्धतीचा त्याग केला. स्त्रियांचा पोशाख सोडून देऊन मर्दानी पोशाखामध्ये दरबारात येऊन ती स्वतः राज्यकारभार पाहू लागली. घोडा आणि हत्तीवर बसून ती युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेऊ लागली. त्याचबरोबर प्रजेमध्ये प्रत्यक्ष वावरू लागले. रजियाच्या अशा वर्तणुकीमुळे दरबारातील आमीर, मलिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच बेबनाव निर्माण होत गेले. रजियाने
जनतेच्या पाठिंब्यावर सुलतानपद काबीज केलं. तिला सुरुवातीच्या काळामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असलं तरी लवकरच तिने आपलं आसन स्थिर केलं. प्रशासनावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं आणि राज्यामध्ये आपला वचक आणि दरारा निर्माण केला. साम्राज्यातील सगळ्याच सुभेदारांनी तिचं वर्चस्व मान्य केलेलं होतं. परंतु रझियाचा हा वचक फार काळ टिकला नाही. केवळ 3.5 वर्षात तिची राजकीय कारकीर्द संपलेली आपल्याला दिसून येते आणि तिचा शेवट सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर तिच्या पाडावासाठी जी कारणे कारणीभूत ठरली त्याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबावं आणि स्वतंत्रपणे आपण रझियाच्या पाडावाच्या कारणांचा नंतरच्या भागामध्ये विचार करावा. तर आपण रझियाच्या सत्तेवर येण्याची पार्श्वभूमी त्या ठिकाणी पाहिली. रझियासमोर जे अनेक अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणींचा आपण याच्यामध्ये विचार केला आणि अतिशय धाडसाने बुद्धिचातुर्याने तिने त्या सगळ्या अडचणींवर कशी मात केली किंवा जे प्रश्न निर्माण झाले होते ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवले या सगळ्यांचा आढावा आतापर्यंत आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सुद्धा रझियाचा पाडाव का झाला तर या रझियाच्या पाडावाची कारणं आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावर विचार करूया.